स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। हॅलो. समीर. हाय रीमा, कशी आहेस? समीर, मी एक निर्णय घेतलाय. यापुढे मी कुठल्याही नाटकात किंवा कुठल्याही सिरियल मध्ये काम करणार नाहीये. अँड दॅट्स ऑल. अरे पण अचानक काय? हे बघ रीमा, अशी टोकाची भूमिका घ्यायचं काय कारण? परत काही झालंय का? खूप काही झालंय, पण तुला काय उपयोग आहे सांगून? रीमा, मी काही मदत करू का तुला? तू काय करणार आहेस? तुझ्यामुळेच झालंय हे सगळं. कोण रीमा? आता मी काय केलंय? तू नाही, मीच केलंय. मीच सारखे फोन करत असते ना तुला. सो व्हॉट? अगं रीमा, आपण कलिग्स आहोत, एका प्रोफेशन मध्ये आहोत, एकमेकांना फोन नाही का करणार? आपली कामं असतात एकमेकांकडे. हे सगळं तुला कळतंय ना, पण ज्याला कळायला हवं त्याला कळत नाहीये. ते काही नाही, त्याला नाही आवडत आहे ना, मग मी करिअर करणार नाही. याला काय अर्थ आहे का? हे बघ, नेहमी तू आम्हाला धीर देतेस. हे बघ, मी शांतच आहे. मला फक्त तुला कळवायचं होतं की मी आता काम करणार नाहीये, म्हणून मी तुला फोन केला. नाही रीमा, नो. हे बघ रीमा, मला तुझ्याशी बोलायचं. मी तुझ्या घरी येतो आज. नाही नाही, मला या विषयावर तुझ्याशी काही बोलायचं नाही. ठीक आहे, तू बोलू नकोस. बस मला काय बोलायचं मी सांगतो, त्याच्यानंतर तू काय निर्णय घ्यायचा तो घे. बर, ठीक आहे. आज संध्याकाळी आपण भेटूया. ओके ओके, ठीक आहे. बाय. नाही, खरं तर आधी तिची चूकही नाही. ती म्हणाली ते बरोबरच आहे, आणि लोकात बदनामी होण्याची भीती वाटणं साहजिकच आहे. मीच तिला माझ्या वागण्यामुळे शंका घ्यायला चान्स दिला. तिला यातून मीच बाहेर काढायला पाहिजे, आणि काय तो निर्णय लवकरच घ्यायला हवा. काय ग ताई, इतक्या लवकर? लवकर कुठे, नेहमीच्याच वेळेला आले. आणि
अगं तसं बस बस बस. मला वाटलं तू आणि सुशांत आता लग्नाची खरेदी वगैरे करायला जाल. हा कुणाल तुला सुट्टी किती दिवस आहे? हे ताई काय आहे, तू नेहमी रागवतेस. मी सुशांतचा विषय काढला की एकतर तू चिडतेस किंवा विषय बदलतेस. ताई काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे का? नाही तसं काही नाही. नाहीये ना? मग इफ एव्हरीथिंग इज ओके मग आपण का थांबलोय? अगं डेट ठरवून टाकू ना. अगं केवढी तयारी तुला माहितीये का? पत्रिका छापायच्या आहेत, अजून ते डिझाईन ठरवायचंय, कार्यालय ठरवायचंय, ते बुक करायचंय. खूप तयारी आहे आणि सगळं काम मला एकट्यालाच करायचे. ताई मला लगेच सांग मुहूर्ताची डेट कधीची काढायची आहे? कुणाल मी तुला विचारलं तुझी सुट्टी किती दिवस आहे? अगं आता संपेलच. म्हणजे आता उद्या परवा कधीतरी कॉलेज सुरू होईल. बस झालं. माझं असं म्हणणं आहे की तू अभ्यासात आणि शिक्षणाकडे जास्त लक्ष द्यावंस. शक्यच नाही ताई. अगं तुझं लग्न झाल्याशिवाय मला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करणं शक्य नाही. आणि तेच मला नकोय. म्हणजे माझं लग्न हा खूप वेगळा विषय आहे. ते माझं मी बघेन. तू अभ्यासाला आणि शिक्षणाला प्रायोरिटी द्यावीस असं मला वाटतं. आणि यापेक्षा अधिक वेगळं तुला काही सांगण्याची गरज आहे असं मला नाही वाटत. ओके? मॅडम काम आपल्या शेड्यूल प्रमाणे चाललंय. हो ते चेक करतेच आहे मी. हो म्हटलं मॅडमचा शब्द नको खाली पडायला. पण काम वेळच्या वेळी पूर्ण होणं तुमच्या आणि माझ्या दोघांच्याही हिताचं होतं. किती राहिलं आता? साधारण 15 आठवड्यात संपेल. म्हणजे रंग आणि साफसफाई याला काय वेळ लागेल तेवढाच. गुड. खरं तर तुमच्यामुळेच बऱ्याचशा गोष्टी साध्य झाल्या. पण आपण कन्स्ट्रक्शनसाठी मटेरियल इन्फिरियर क्वालिटीचं वापरलं आहे हे कुणालाही समजलेलं नाही आहे असं मी समजते. मॅडम त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. या कानाची त्या कानाला खबर नाही आहे. आणि मुख्य म्हणजे आपण जी बिलं वाढवून घेतलीत ना हे कोणालाही माहिती नाही. खरं तर यातून झाला तो फायदा ठीक झाला. म्हणजे रक्कम खूप मोठी नसली तरी सायझेबल आहे. यापुढेही आपल्याला ही इंटरनल पार्टनरशिप अशीच चालू ठेवता येईल. ऑफकोर्स तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवलं तर. ऑफकोर्स मॅडम ॲज यू विश. येऊ मी? ओके. काय करायला निघाले मी? हे माझं सलीलशी जरासं भांडण झालं आणि ते मी सलीलशी भांडायला नको होतं. घरातल्या गोष्टी बाहेरच्या कशासाठी सांगायच्या? केवढी मोठी चूक करणार होते मी आज. नाही मी समीरला सांगते की मी नाही येऊ शकत. हां त्या गेल्या वेळेच्या पैशाच्या हिशोबासाठी. हां त्यासाठीच. हां मला फोन करायला सांगा प्लीज. हो हो मी इथंच आहे. ओके अच्छा बाय. हाय डार्लिंग. अरे आज एकदम खुशीत दिसताय मॅडम. गेस व्हॉट? का? हे काय? माझी कमाई. कमाई? एवढे पैसे? उसके लिए दिमाग चलाना पड़ता है डियर. काय केलंस? काही विशेष नाही. आमच्या शाळेचा कॉन्ट्रॅक्टर आणि मी वी हॅव अ पार्टनरशिप. पार्टनरशिप? कसली? म्हणजे बिल्डिंगच्या मटेरियल मधलं सिमेंट आम्ही थोडंसं इन्फिरियर क्वालिटीचं वापरलं आणि बिल्स मात्र सुपिरियर क्वालिटीच्या सिमेंटची सबमिट केली आणि तुझ्या अति हुशार भावाच्या नाकाखालून पैसे काढून घेतले. कॉन्ट्रॅक्टर वॉज इन्स्ट्रुमेंटल. त्याला दिला त्याचा प्रॉफिट और बाकी सब हमारे लिए. माय गॉड पूनम
इट्स डेंजरस. रिलॅक्स डार्लिंग. मी माझ्या पद्धतीने पैसे कमवते, तू तुझ्या पद्धतीने कमाव. हॅलो. हा बोलतोय. व्हॉट? आर यू जोकिंग? कुठे कुठे गेला? अरे पत्ता लागत नाही म्हणजे काय? शोधा शोधा ना त्याला. हा? अरे असं कसं होईल? जा जा तुम्ही त्याच्या मागाचा शोधा त्याला पहिलं. गॉड. I just can't take this. काय झालंय सिद्धार्थ? माझा तो सर्टिफिकेटचा बिझनेस होता ना, त्यातला माझा पार्टनर. त्याचं काय झालं? तो गायब झालाय. व्हॉट? आणि पैसे? का पैशासकट गायब झालाय? पैशासकट. सिद्धार्थ, प्रत्येक धंद्यात खोट, प्रत्येक धंद्यात. तुला आयुष्यात काहीच जमणार नाहीये का? यू नो सिद्धार्थ, यू आर गुड फॉर नथिंग. डू यू हिअर मी? यू आर गुड फॉर नथिंग. चला मी येते, मला उशीर झालाय. हा ग, तुला चहा हवा होता ना? हे बघ गरम केला तुझ्यासाठी. खूप गरम नाहीये ना? नाही, अगदी पिण्यासारखा आहे. बस बस बस, जास्त नको. चल येऊ? अगं निघालीस काय? हे बघ पटकन वांग्याची भाजी करते आणि सुशांतसाठी डबा देते बघ. कशाला उगाच? अगं तू सांगत होतीस ना मला की हॉटेल मधलं खाऊन खाऊन त्याचं पोट बिघडतंय म्हणून. हो पण आज नको, आज मला उशीर झालाय ना, उद्या दे हवं तर. बरं हा चल येते मी. ए, आणि त्याला घरी कधी बोलावतेस? नाही तर असं कर, आज रात्री जेवायलाच बोलव बघ. हा म्हणजे पुढचं सगळं ठरवता येईल. मेनू काय, कधी. थांब, मी मेनूच ठरवते आता. मी तेच विचारतो तुला की सुशांतला काय आवडतं, व्हेज नॉनव्हेज स्पेसिफिक काही? हो सांग, विचार त्याला. हो मी विचारते. हा लवकर विचार फक्त, कारण मला ठरवायचंय. आणि अमित माहिती ना तुला, तर अमितचं एक ओळखीचं आहे, तर ते उत्तम केटरर आहेत. हा तर त्यांना आपण मेनू देऊन टाकू, मग काम संपलं सगळं. ए बाबा, पण रिझनेबल रेट देतील ना? खूप स्वस्त रेट्स आहेत, मला माहिती आहे, डोंट वरी. आणि हा मी ठरवलेलं आहे, मला 3 पीस सूट हवाय ऍट एनी कॉस्ट. मला माहिती नाही. तुझं राहू दे रे, आधी सुशांतच्या सूटचं बघायला हवंय काय ग. हो, आणि त्याच्या घरच्या वडीलधाऱ्या माणसांशी बोलायला हवं. त्यांचे काय मानपान, त्यांचे काय अपेक्षा आहे का, देणी घेणी बघायला नकोत का? नाही का ग? काय ग? अगं काय म्हणते मी? हो मी बोलते त्याच्याशी बोल आणि लगेच त्याला आजच्या आज आण घरी. काय? हा चल येते, बाय. आणि हे बघ, येणार असेल तर मला फोन कर ग आधी. मी म्हणत होतो की आता ह्या सगळं ठेवलं तर गोड काय ठेवायचा हा फक्त प्रश्न उरलेला आहे. गोड आता आपण जिलबी ठेवायची का श्रीखंड? दूध तापवून ठेवलंय. आता मुलं उठली की मग बाटल्यांमध्ये भरून ठेवता येईल. काय काळे भाजी, कसं काय वाटतंय तुम्हाला इथे? खूप छान वाटतंय. हो ना? आधीच आले असते तर बरं झालं असतं. अगं बाई, साखर घालून ठेवली म्हणजे बरं पडेल ना, म्हणजे उठले म्हणजे रडारड नको. हो बरोबर आहे. पेठे आपण. हो हो मीच पेठे. माझ्या मैत्रिणीने सांगितलं मला तुमच्याबद्दल. बसा ना. मी कल्पना. हां बरं, काय काम आहे तुमचं? माझा जरा प्रॉब्लेम आहे. हो का? म्हणजे तशी थोडीशी अडचणच आहे. मी सर्व्हिस करते आणि मग त्यामुळे त्या माझ्या छोट्या बाळाला बघायला तसा प्रश्न पडतो ना. ठीक आहे, काही हरकत नाही. ऑफिसात जाताना तुम्ही इथं सोडून जात जा आणि ऑफिस सुटल्यावर परत घेऊन जात जा. माझा अगदी नाईलाजच झाला हो. खरं म्हणजे पाळणाघरामध्ये ठेवणारच नव्हते मी त्याला, पण माझ्या मिस्टरांची अचानकपणे बदली झाली आणि आमच्या घरामध्ये सुद्धा याला सांभाळण्यासारखं दुसरं कुणीच माणूस नाही. काही काळजी करू नका,
तुमचं बाळ इथे एकदम सुरक्षित राहील. प्लीज नीट लक्ष द्याल ना तुम्ही, कारण खूपच लहान आहे तो. आणि खरं म्हणजे अगदीच माझा नाईलाज झालाय म्हणून मी त्याला पाळणाघरामध्ये ठेवते. अहो तुम्ही तुमच्या आईकडे म्हणा, सासूकडे म्हणा, सोपवताना जसा निर्धास्त राहाल ना तशाच निर्धास्त राहा इथे. मग निघू मी? दे, बाळाला देतेस ना? माईला घाबरवतेस होय? काय डॅम्बिस आहेस ग? पण मी अशी नाही हा घाबरायची. तुझ्या डॅडींची सुद्धा आई आहे म्हटलं मी. अच्छा. तर मग माझ्या डॅडीची आई काय करतेस? काम करते. कसलं काम? आता कसलं काम म्हणजे माझी एक नात आहे. ती आता खेळायला जाईल. म्हणजे ती थोडीशी वेडी आहे. नाही म्हणजे तशी चांगली आहे, पण आता खेळून आली ना की लगेच भूक म्हणेल. मग ही बिचारी माई काय करणार? आयत्या वेळी काय देणार ना. म्हणून आता फ्रूट सॅलड करते तिच्यासाठी. वाव माई, यू आर ब्रिलियंट. फ्रूट सॅलड म्हटलं ना की आत्ताच भूक लागायला लागली बघ मला. पण ते फ्रूट्स अजूनही तिथेच आहेत. ते अजूनही कापायचे, मग होणार फ्रूट सॅलड. मग मी एक काम का नाही करत? मी ना ते फ्रूट पटकन कापून टाकते, म्हणजे ना मला लवकर फ्रूट सॅलड मिळेल. नको ग बाई नको. लहान मुलांनी सूर्या कात्र्यांची अजिबात खेळायचं नाही. अगं पण मी खेळते का? मी ना तुला मदत करणार आहे. छान. तू ना अशी हट्टी आहेस ना खरंच. थँक्यू माई. सावकाश कर ग पण. हो ग बाई. काय झालं? ओरडतेस का? कापलं बोट. असं कसं कापलं? काय करत होतीस? कोणी सांगितलं होतं ऍपल कापायला? नसती कामं करायची ती. दुसरं कोणीतरी नाही भेटलं का मदत करायला? नाही ते. थांब जरा. तरी मी म्हणत होते असं काही करू नकोस, ओरडू नकोस. हळद लावते. शेवटी माईच वाईट, हो की नाही? नाही माई, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. काय ना, तुम्हाला मदत लागली तर मला हात मारा ना. मी पुरे. माईला अजून मदतीची गरज नाहीये. तेवढी धमक आहे माईच्या अंगात. 4 तरुण पोरींना पुरून पुरेल एवढी धमक आहे माईच्या अंगात. ओरडू नकोस, होईल बरं. जा बाहेर जाऊन बस. हां बोला डॉक्टर साहेब. मी ॲक्च्युली तुम्हालाच फोन करणार होतो संध्याकाळी, ते आसावरीच्या रुटीन चेकअपबद्दल विचारायला. कसे आहेत तिचे रिपोर्ट्स? नाही इनफॅक्ट आम्ही आजच बाहेर जाण्याचा प्लॅन करत होतो. स्ट्रेस नाही नाही डॉक्टर साहेब, नाही माझी काहीच हरकत नाही आहे. आणि आसावरीच्या तब्येतीपुढे मला दुसरं काहीही महत्वाचं नाही आहे डॉक्टर. हो हो, पण काही काळजीचं कारण नाही आहे ना? ओके ओके डॉक्टर, ओके मी भेटतो तुम्हाला. ओके बाय. अनिश, सगळी तयारी झाली आहे माझी. आता मला फक्त सांग, प्रवासात बरोबर खायला काय करून घेऊ? बाहेरचं नको ना काही खायला. काय करू? काय झालं माहितीये का की प्लीज म्हणजे तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण आपल्याला आत्ता नाही जाता येणार आहे. का? अरे एवढं ठरलंय आपलं. आणि
नाही अगं मला अचानक एका मीटिंगला जावं लागणार आहे. अचानक ठरलंय त्यामुळे प्लीज. अरे पप्पांना सांग, ते करतील ऍडजस्ट मीटिंग. नाही पप्पांना इतर कामं आहेत ना, त्यामुळे आणि त्यांना हे काम नाही जमणार. पप्पा कपूर अंकलकडेच गेलेत ना काम? हो ते कपूर अंकल बरोबरच कामासाठी जाणार आहेत कुठेतरी, त्यामुळे बरं मी आवरायला घेतो, मला निघालं पाहिजे. हा आणि प्लीज डोंट माइंड. ओके